काही किल्ले इतिहासासाठी ओळखले जातात, काही त्यांच्या सौंदर्यासाठी, पण हरिहर तो ओळखला जातो त्याच्या थरारासाठी. प्रत्येक पायरी तुमचं धैर्य तपासते आणि प्रत्येक श्वास तुम्हाला शिखराच्या आणखी जवळ घेऊन जातो. इथे भीती आणि जिद्द दोघांचीही परीक्षा होते, कारण हरिहर जिंकण्यासाठी फक्त पायांनी नाही तर मनानेही मजबूत असावं लागतं. स्वागत आहे हरिहर किल्ल्यावर. दिवसाला 3 रुपये भेटायचे, पण तेव्हा 3 रुपयाची किंमत जास्त असेल. हा, पण मग काय नव्हतं इडा खाण्याचं थोडा. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो. पहाटेची शांतता अजूनही तशीच होती. थंड हवा, रिकामे रस्ते आणि मनात एकच उत्सुकता. आज डोळ्यासमोर येत होता सह्याद्रीतील सर्वात थरारक किल्ल्यांपैकी एक, हरिहर. प्रत्येक वळण आम्हाला त्या क्षणाच्या आणखी जवळ नेत होते, ज्या क्षणासाठी आम्ही इतक्या दिवसांपासून उत्सुक होतो. आता आपण थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता काय अजून बनवून झालेला नाही आहे, त्याला लागेल वेळ. त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ बनवू. मला बघू शकता की सकाळी एवढं भारी वातावरण आहे आणि पाऊस खूप कमी आहे. तर आपल्याला इथून हरिहरला जायला अजून एक अर्धा तास लागेल. तर तिथून मग नंतर आपला ट्रेक चालू आहे. बघा मी तुम्हाला दाखवतो सकाळचं वातावरण कसं झालं आहे. मित्रांनो, आपलं एक पहिल्यापासून स्वप्न होतं की हरिहरचा ट्रेक करायचं. फायनली ते आज पूर्ण होतं आहे. काल पूर्ण दिवस तर त्र्यंबकेश्वरमध्ये जेवढे पण देवदर्शन आहे तेवढंच करण्यात गेलं. तर 2 दिवस झालं सतत प्रवास चालू, त्यामुळे झोप पण व्यवस्थित झालेली नाही. आज तर पहाटे 4ला उठावं लागलं होतं. 4ला उठून आंघोळ वगैरे करून सगळं उरकून बाकीच्या पोरांचं उरकोस तर 7 वाजले इथेच. त्यामुळे बघू आता अजून किती वेळ लागतोय नाश्ता बनवण्यासाठी. सगळ्यांनी पोहे ऑर्डर केलेले आहेत. तर मला वाटतं झालेला आहे नाश्ता. मी पण जातो नाश्ता करण्यासाठी. सकाळची थंडी अजूनही जाणवत होती, म्हणून हरिहर गाठण्याआधी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. गरमागरम पोहे सोबत चहा आणि शेकोटीजवळ बसून घेतलेले ते काही क्षण पुढच्या प्रवासासाठी एवढंच पुरेसं होतं. नाश्ता करून आम्ही आता आमच्या खऱ्या साहसी प्रवासाला सुरुवात केली. मुख्य रस्ता मागे पडत होता आणि पुढे सुरू झाला सह्याद्रीचा खरा प्रवास. दुतर्फा दाट जंगल, वळणवळणाचे घाट रस्ते, ढगांनी वेढलेले डोंगर आणि सोबतीला हलका पाऊस. प्रत्येक वळणासोबत निसर्गाचं रूप अजून खुलत होतं. थोड्याच वेळात आम्ही मुख्य रस्ता सोडून हरिहरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर लागलो. हा रस्ता थोडा खडतर होता, पण समोर दिसणारा प्रत्येक नजारा त्या प्रवासाला आणखीन खास बनवत होता. आणि अशाच त्या सुंदर वाटेवरून आम्ही हरिहरच्या दिशेने पुढे निघालो. उरलाच नाही का? मला पिऊ दे वर सर काय म्हणणं ब्लॉग साठी. आणि आम्ही हरिहरगडाच्या पायथ्याशी पोचलो आणि आम्ही निघतो हरिहरगडाकडे. हां 200 रुपयाला एक रेनकोट आहे. लूटमार चालू इकडं. सप्लाय डिमांड असते. घेऊन जावा रेनकोट.
नाहीतर प्लास्टिकचे पिशव्या घालायला लागतील 100 रुपयाचे. बघा यांनी घातलं. रिव्ह्यू द्या रेनकोटचा, किती रुपयात पडला? सॉरी लोकांना माहिती भेटली पाहिजे लोकांना. अरे लोकांच्या फायद्यासाठी. जादूला घ्यायला हे आले. कोण आले? हे आले जादूला घ्यायला. चला तर आपण आता पोहोचलेलो आहोत हरिहरगडाच्या बेस विलेजला. आता आपल्याला इथून पुढे ट्रेक स्टार्ट करायचा आहे, कारण आजच्या ट्रेकमध्ये फुल धमाल मजा येणार आहे. कारण आपल्यासोबत आहेत पुष्पराज. हॅलो. चला तर मग ट्रेक स्टार्ट करू. इकडे आले की पाऊस आपोआप वाढतोय. आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आजच्या ट्रेकमध्ये आपण हरिहरगडाची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. जेवढे स्पॉटवर ते असतील ते सगळे तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. सकाळचे 9 वाजत आले आहेत आणि आम्ही हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हर्षेवाडीमध्ये पोहोचलो आहोत. पाऊस आता जोर धरू लागला आहे. रेन जॅकेट घालून आम्ही ट्रेकला सुरुवात करतो. सुरुवातीचा रस्ता दाट जंगलातून जातो. आजूबाजूला फक्त हिरवळ, पावसाचा आवाज आणि पक्ष्यांची चाहूल. जवळपास तासभर चालल्यानंतर आम्ही पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. इथून हरिहर किल्ल्याचं पहिलं दर्शन होतं. मी आणि शुभम थोडं वेगानं चालत असल्यामुळे आम्ही सगळ्यांच्या आधी इथे पोहोचलो आहोत. इथे वाऱ्याचा वेगही आता चांगलाच वाढला आहे आणि पुढचा थरार आता अगदी समोर दिसू लागला आहे. गडावरून दिसणारी सगळे ठिकाणं आहेत. कोणते दुर्ग, भंडार, वाघेरा किल्ला, वैतरणा धरण, नवरा नवरी सोळका, स्कॉटिश कडा आणि दुगारवाडी धबधबा, अंजनेरी दिशादर्शक आहे. शेवटी आपण पोहोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी. पायथ्याशी म्हणजे ज्या 70% काटकोनात कोरलेल्या पायऱ्या आहेत तिथे. सगळ्या ट्रेकर लोकांचा आवडता स्पॉट. चला तर आपल्याला त्या पायऱ्या सोडून जायच्या, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, आपल्याला इथून वरती जायचंय. काय वाटतं शिवम, जमल का जायला? जमणार नक्की. चला जायचं पुढं. यस. नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत सगळं बघितलंच आहे तुम्ही आणि हा आहे एक पहिला टप्पा म्हणायचं. आतापर्यंत जो केला आपण तो फर्स्ट पॉईंट होता फक्त, आणि आत्ता आलो आपण मेन ट्रेकला. बघा आता दिसत पण नाही वरती, एवढं धुकं पण आहे. जसं जसं आम्ही पुढे जाऊ ना तसं दाखवतो तुम्हाला सगळं काय विषय आहे, कसा आहे ते. गेल्यानंतर बघू आपण वरती काय विषय आहे ते. ठीक आहे, बघा इकडे तर बघा काहीच नाही दिसत आहे खालचं वगैरे, पूर्ण धुक्यानं भरलेलं आहे. ठीक आहे, चला जाऊयात आपण वरती. हा विठ्ठल आहे आपल्यासोबत. ॲक्च्युली हा त्याचाच ब्लॉग आहे, मी जस्ट एक असंच बोलतोय त्यामध्ये. चल विठ्ठल. तर चला आपण केली आता सुरुवात ट्रेकला. जस्ट स्टार्ट. तर जाऊयात वरती. इथंच फटायला लागली आता, वर गेल्यानंतर तर काय होणार आहे काय माहीत नाही. हे बघा इथं पण थांबलेत बरेच जण. तर रस्ता सापडत नाही आहे तिथून.
तिकडून पाहणार रस्ता आहे का काय बोलतोय प्रत्येक खतरनाक सीन आहे राव. अबे तिकडून रस्ता आहे का पाय बरं होय अबे रस्ता व्हिडिओ मध्ये नाही दिसतंय ना भारी इकडून. फक्त याला भारी वाटतं तिथं आल्यानंतर कळतं काय होतं ते हे बघा हे असं जायला लागतं वरती शेवटी आपण पोचलेलो आहोत पाहायला 70 काटपणात डायरेक्ट सरळ आहे इथून जायला वारा पण जास्त सुटलाय बघा इथून वरती जायचं पहिला टप्पा पार करून आम्ही पुढे निघालो 10-12 मिनिटं चालल्यावर अखेर त्या प्रसिद्ध पायऱ्या समोर दिसायला लागल्या हरिहर म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर ह्याच पायऱ्या येतात कातळात कोरलेल्या जवळपास 70 अंशात उभ्या खाली दरी समोर कातळ आणि त्यावरून वर जाणारा हा रस्ता आता खरी परीक्षा सुरू होणार होती धरेल जागा आहे ना वरतीपर्यंत मॅन वर्सेस वाईल्ड अरे भाई पब्लिक यायला लागली पटकन काढ फोटो सर तुम्ही पहिले वर चला मला वाटतं तुम्ही लय रेट घेताय सर पुढचा थांबलाय तो पुढच्याला द्या खाली वर खाली ए थांब भाऊ तिथं पाण्या पटकन येऊ दे वरती जाऊ चौघ फोटो काढ में ही नहीं आ रहा हूँ पाने काढ
झालं, पहिली स्टेप तर कम्प्लीट झाली. आलोय वरती सेफली एकदम. आता नेक्स्ट सो केअरफुली जायला लागेल, कारण अगोदरच माझी हाईट जास्त आहे तो, आणि ते चालता पण नाही येते व्यवस्थित. हे बघा किती जवळ आहे हे सगळं. हे बघा आमच्या टीममधले एक मेंबर कोई आ रहा है क्या? जा क्या है तुम? चलो ये विठल, अभी इसका नाम ले लेके ही चल रहे हम. गणपति का नाम लेके. लेट्स गो बॉयज. बहुत मजा आ रहा है. बॉयज लेट्स गो बॉयज. पण फटके थोडे थोडे बघायचं मला किती वाकायला लागते. आता हे सगळे तर चालते व्यवस्थित. हे बघा आता हा माझा सीन आहे खतरनाक. कसा आहे अनुभव एकदम? विठ्ठल काहीतरी बोलतो, आवाज येतो का? थोडासा लॉंग व्ह्यू घेऊ आपण. छान मस्त. देख ले अभी फट रही है मेरी भी इधर. आगे कधी करतो. ते बघा आता दुसरा स्टॉपला आला होता आपण. 15-20 पायऱ्या राहिल्यात वरती आणि येत आहेत एक एक. थोडं थांबलो मी साईडला. हे बघा कसं उतरतंय. चढताना नाही काय वाटत, उतरताना पार फाटून हातात येते म्हणून. हे बघा आला विठू लगेच. हाय का फाटली? ए विठ्ठू विठू वर चल वर चल. ए वर चल. साईडला ये. आता हे चाललेत खाली, त्यामुळे थोडं साईडला थांबलो आम्ही. जाता येत एक साथ जाता येत नाहीये खालती वरती. पावसाळ्यात कठीण येईल चढायचं, त्यातल्या तो वारा असल्यावर. ए थांबा थोडंसं, आता उतरू द्या खाली वरच्यांना. येत आहेत आणखीन वरच्या स्टेपला गेलं की दाखवतो आणखीन. ठीक आहे जा रहे हैं. खतरनाक सीन है, खतरनाक. एका बाजून जातो, एका बाजून येतो वरती. बघितला सीन खतरनाक. सगळेच्या सगळे एकदम जोशमध्ये आहेत फुल. आले आता टॉपला एकदम. लास्ट हेच लास्ट होते. लास्ट स्टॉप. त्या कातरात कोरलेल्या थरारक पायऱ्या पार करून आम्ही अखेर गडाच्या माथ्यावर पोहोचलो. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल
असलेली शिवपिंडी आजही अनेकांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. गडावर उभं राहिल्यावर एक गोष्ट मात्र नक्की जाणवते. इतक्या उंचावर एवढ्या कठीण ठिकाणी त्या काळी ही बांधकामं कशी केली असतील हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. आज हरिहरवर हजारो ट्रेकर्स येतात, काही थरार अनुभवण्यासाठी, काही इतिहास जाणून घेण्यासाठी, तर काही फक्त सह्याद्रीच्या या अप्रतिम सौंदर्यात काही क्षण घालवण्यासाठी. आणि गडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर हे सगळं का विशेष आहे याचं उत्तर आपोआप मिळतं. त्यावरच्या सगळ्या वस्तू आपल्या बघून झालेल्या आहेत. त्या ताट ढोकामुळे जास्त काय पाहता येत नाही, त्यामुळे आपण आता सौर पाहून झाल्यामुळं गाड्याच्या खाली उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला, वारा आणि धुकं पाऊस हे सगळंच वाढलेलं आहे, त्यामुळे आपण आता खाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. चल. हरिहर फिरून झाला, पण पाय मात्र तिथून निघत नव्हते. समोर पसरलेला सह्याद्री, दाट धुक्याची चादर आणि त्या धुक्यातून अधूनमधून डोकावणारे डोंगर, हे सगळं शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. पावसाचे थेंब, चेहऱ्यावर आदळणारा गार वारा आणि सभोवताली पसरलेली शांतता, या सगळ्यामुळे हरिहर हा फक्त एक ट्रेक राहत नाही, तो एक अनुभव बनून जातो. काही ठिकाणी आपण फक्त फिरायला जातो आणि काही ठिकाणं कायमची मनात घर करून जातात. आपण आता सध्या गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि आपला हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. तर आजच्या ट्रेकबद्दल बोलायचं म्हटलं की काय सांगायचं, एकदम धम्माल अनुभव होता. पाऊस वाढला होता आणि त्या काटकोनात 70% डिग्री असल्या पायऱ्या, एकदम मस्त ट्रेक झाला. तर आता आपल्याला जायचं आहे आपल्या गाडीत बसायला. गाडीपासून आपण आता पुणेला जाणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या विभागात. नवीन गड, नवीन वाटा, नवीन अनुभव. जय शिवराय.